लक्षात या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल. अगदी सोपा आहे थेरम, वापरायला सोपा आहे, त्याचा प्रूफ थोडा अवघड आहे पण वापरायला थेरम फार सोपा. थेरम असं आहे लक्षात, द सेगमेंट जॉइनिंग midpoints of any two sets of triangle. The segment joining midpoints of any two sets of triangle is parallel to third side and is half the length of third side किंवा remaining side. ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड्सचे मिडपॉइंट्स जॉईन करणारी सेगमेंट आहे ना ती या थर्ड साइडला पॅरलल असते आणि त्याची लेंथ ही या थर्ड साइडच्या हाफ असते. म्हणजे एमएन इज पॅरलल टू बीसी हे प्रूव्ह करायचं आणि एमएन ची लेंथ बीसीच्या हाफ आहे हेही प्रूव्ह करायचं. आणि तुम्हाला थेरम कसाही वापरता आला. आता समजा इथे ट्रायंगल पी क्यू आर आहे, यामध्ये ए आणि बी मिडपॉइंट्स आहेत, पी क्यू आणि क्यू आर असे. तर सेगमेंट जॉइनिंग मिडपॉइंट्स ऑफ दीज टू साइड्स इज पॅरलल टू पी आर and is half of PR हे आपल्याला प्रूव्ह करायचं. असे जरी दोन मिडपॉइंट जॉईन केले तर याची लेंथ हाफ ऑफ PQ असेल. तो थेरम तुम्हाला कसाही वापरता आला पाहिजे. आता त्या केसमध्ये P हा AB चा मिडपॉइंट आहे, Q हा AC चा मिडपॉइंट आहे आणि PQ इज पॅरलल टू BC हे प्रूव्ह करायचं आहे आणि PQ इज हाफ ऑफ BC हे प्रूव्ह करायचं. आता याच्यात कन्स्ट्रक्शन काय आहे बघा लक्षात. साइड PQ एक्सटेंड करा आणि जेवढं डिस्टन्स PQ आहे ना तेवढ्याच डिस्टन्सवर एक पॉइंट घ्या. काय नाव आहे तिथलं बघा जरा सांगा मला. जेवढं डिस्टन्स PQ आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती R पॉइंट आहे. हे एक्सटेंड करायचं आणि एक पॉइंट घ्यायचं आणि याला जॉईन करायचं CR. आणि आता आपल्याला तो प्रूफ कसं करायचं कन्स्ट्रक्शन वाचा सगळ्यांनी दिलं बघा. प्रोड्यूस म्हणजे एक्सटेंड, प्रोड्यूस म्हणजे काय सांगा, एक्सटेंड PQ अप टू पॉइंट R सच दॅट PQ इक्वल्स QR. बघा PQ आणि QR काय पाहिजे, इक्वल असं पाहिजे. आणि जॉईन सेगमेंट CR किंवा RC जॉईन करून घ्या असं त्यांनी कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं. ठीक आहे, गिवन कळलं तुम्हाला सगळ्यांना, कन्स्ट्रक्शन समजलं. आता याचा प्रूफ बघा कसा करायचा. सगळं पहिल्यांदा गिवन टू प्रूफ लिहून घ्यायचं. आधी आपण हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. बघा सुरुवात अशी करायची, P and QR P and QR P and QR midpoints of sides AB and AC of triangle ABC. आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं. बरं, इन ट्रायंगल AQP and triangle CQR मार्किंग कडे लक्ष द्या, करस्पॉन्डन्स अजिबात चुकायचं नाही. CQR ही साइड याला कॉन्ग्रुएंट आहे गिवन, हा एंगल याला कॉन्ग्रुएंट आहे वर्टिकली अप्रोच, ही साइड याला कॉन्ग्रुएंट आहे कंस्ट्रक्शन. सो दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय साइड एंगल साइड टेस्ट. साइड लिहा, सेगमेंट लिहा, काही चालतं. सेगमेंट AQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट CQ गिवन.
angle AQP congruent angle CQR, vertically opposite angles. Segment PQ congruent segment RQ. Construction. Therefore, triangle APQ congruent triangle AQP नाम है, सॉरी AQP नाम है, ट्रायंगल AQP congruent triangle CQR SAS टेस्ट. आता दोन ट्रायंगल्स जेव्हा कॉंग्रुएंट असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रुएंट असतात, इव्हन त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉंग्रुएंट असतात. मग त्यातला मी पहिलं साइडचा विचार करतोय. साइड बघ, एपी ला कोण कॉंग्रुएंट होणार? सीआर, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. देयरफॉर साइड एपी कॉंग्रुएंट साइड सीआर, साइड एपी congruent side corresponding sides of congruent triangles. Equation 1. आता AP ला CR congruent आहे, पण गिवन मध्ये AP ला BP congruent आहे की नाही बघा. But side AP is congruent to side BP given, and midpoint आहे तुम्हाला गिवन मध्ये सांगितलं. इक्वेशन 2. आता बघा, एपी ला सीआर कॉंग्रुएंट आहे आणि याच एपी ला बीपी कॉंग्रुएंट आहे. याचा अर्थ बीपी आणि सीआर कॉंग्रुएंट होईल की नाही सांगा. एपी ला सीआर कॉंग्रुएंट आहे आणि एपी ला बीपी कॉंग्रुएंट आहे. दोघांचे एलएचएस सेम आहेत बघा, एपी आणि एपी, म्हणजे आरएचएस सेम असले तरी. therefore segment CR congruent segment BP किंवा साइड म्हणा तरी चालेल. CR is congruent to BP. त्याला रिझन काय सांगायला? रिझन फ्रॉम वन एंड. त्याला इक्वेशन काय देणार तुम्ही? 3. आता हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट आहेत की नाही, मग हा अँगल याला कॉंग्रुएंट असेल तर? अरे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट आहेत की नाही, मग करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट व्हायलाच पाहिजे. मग हा यालाच का लिहितात सर, हा याला का लिहित नाही? साधा विचार असतो. मार्किंग बघायचं, कुणा दोघांच्या मध्ये सापडलाय बघा तो अँगल, डबल लाईन आणि 4 लाईन्सच्या मध्ये. मग आता मला सांगा, इथे डबल लाईन घ्यायला येणार आहे, काय सांगा? बीपी आणि सीआर कॉंग्रुएंट आहेत का बघा इथे? बीपी ला जो मार्क आहे तो सीआर देणार का बघा? मग आता मला सांगा, हा अँगल कुठल्या अँगलला कॉंग्रुएंट होईल? यांच्यामध्ये सापडलेला अँगल करस्पॉन्डन्स हा अँगल कोणाला कॉंग्रुएंट होईल? नसेल कळत तर इथे बघायचं, म्हणून पहिलंच नाव नीट लिहायचं. सांगा तो स्टार केलेला अँगल सांगा. एपीक्यू कॉंग्रुएंट अँगल बघा, एपीक्यू कुठला असेल सांगा? कॉंग्रुएंट अँगल बघा बरं, सीआरक्यू ला मी मार्क केला गेलो. ज्याच्या डोक्यात करस्पॉन्डन्स व्यवस्थित आहे ना, फिक्स, त्याला कधीच चुकत नाही लक्षात. हा अँगल याला कॉंग्रुएंट झाला, पण ते कसल्या टाइपचे अँगल आहेत रे? झेड दिसला का? झेड दिसला का? ते कसल्या टाइपचे अँगल आहेत सांगा? आणि अल्टरनेट अँगल जर कॉंग्रुएंट असतील तर लाईन्स कशा असतात सांगा? पॅरलल असतात. त्याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ, but they are alternate angles. मग alternate angles जर कॉंग्रुएंट झाले तर लाईन्स कशा असतील सांगा? therefore AP is parallel to CR. RC मानायचं. इथं काय बिघडलं? याच्यात करस्पॉन्डन्स प्रॉपर पाहिजे. therefore AP is parallel to, म्हणजेच एपी शेक असं करूया, पण एबी घेऊन लाईन तीच आहे की नाही सांगा? एपी इज पॅरलल टू सीआर म्हणलं काय, आणि ती लाईन एक्सटेंड केली तर काय वेगळी असणार आहे का सांगा? म्हणजे एबी इज पॅरलल टू सीआर. का? तर हे अल्टरनेट अँगल्स काय झाले सांगा? कॉंग्रुएंट.
म्हणून या दोन लाईन्स काय झाल्या पॅरलल. आता जर एबी सीआर ला पॅरलल असेल तर बीपी पण सीआर ला पॅरलल असेल की नाही सांगा. देयरफॉर बीपी इज पॅरलल टू सीआर. इक्वेशन 4. आता इथं काय सांगितलं समजलं. बीपी आणि सीआर कॉंग्रॅट आहेत सांगितले. बीपी आणि सीआर काय आहेत सांगा. बीपी आणि सीआर कॉंग्रॅट आहेत. तेच बीपी आणि सीआर पॅरलल पण आहेत. शेवटचा थेरम आठवा पॅरलोग्राम मध्ये. एकच पेअर जर पॅरलल ऍज वेल ऍज कॉंग्रॅट असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो. त्याला खूप अभ्यास लागतो बरं का घरी जाऊन. फार अभ्यास लागतो लक्षात ठेवा. एकच पेअर समोरची तुम्हाला पॅरलल पण आणि कॉंग्रॅट पण आहे म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल काय असला पाहिजे सांगा. देयरफॉर क्वाड्रिलॅटरल BCRP is from equations 3 and 4. From equations. आता हा पॅरलोग्राम झाला. मग पॅरलोग्राम म्हणल्यावर PR BC ला पॅरलल आहे का बघा. पॅरलोग्राम आहे तो. मग PR BC ला पॅरलल आहे का बघा. Therefore PR is parallel to BC. आता मला सांगा PR जर BC ला पॅरलल असेल तर PQ पण BC ला पॅरलल असेल की नाही सांगा. Therefore PQ is parallel to झालं का बघा. PQ is parallel to BC. हे 2 प्रूव्ह आहे लक्षात. हे आपलं प्रूव्ह. आता जर PQ BC ला पॅरलल असेल किंवा त्याच्या आधी असं बघूया. हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. कोण सांगा. BCRP काय सांगा. BCRP काय सांगा. मग मला सांगा पॅरलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स कॉंग्रॅट असतात की नाही. म्हणजे PR ला कोण कॉंग्रॅट आहे सांगा. PR ला कोण कॉंग्रॅट आहे सांगा. PR ला कोण कॉंग्रॅट आहे. BC. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम कॉंग्रॅट असतात. देयरफॉर PR congruent BC. Opposite sides of parallelogram. Equation 5. Equation 5. आता आपण कन्स्ट्रक्शन काय केलं होतं सांगा. कन्स्ट्रक्शन काय केलं होतं. जेवढं PQ आहे तेवढंच QR होतं का सांगा. मग याचा दुसरा अर्थ असा नाही का Q हा PR चा काय झाला सांगा. मिड पॉइंट झाला. PQ आणि QR कॉंग्रॅट आहेत म्हणजे Q हा PR चा काय झाला सांगा. Q इज मिड पॉइंट ऑफ PR. कुठं सांगितलं हे सांगा तुम्हाला. कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं. कारण दोन्ही सेम आहेत सांगितलं. म्हणजे Q हा PR चा काय सांगा. मग PQ ची लेंथ किती असली पाहिजे. PQ ची लेंथ हाफ ऑफ PR असली पाहिजे. PQ ची लेंथ किती असली पाहिजे. आता त्याच PR ला कोण कॉंग्रॅट आहे सांगा. त्याच PR ला कोण कॉंग्रॅट आहे. म्हणजे PQ ची लेंथ हाफ ऑफ BC पण असली पाहिजे ना. फ्रॉम इक्वेशन झालं का बघा. PQ इज हाफ ऑफ BC. PQ इज हाफ ऑफ BC. म्हणजे काय काय प्रूव्ह झालं सांगा. सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड and is half of that side किंवा half of third side किंवा रिमेनिंग. हे असा तिथला प्रूफ. लक्षात. आता आपण पाहणार आहोत कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम. कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट तो असा आहे थिअरम मध्ये ऐका. आत्ताचा थिअरम पहिले काय होता सांगा. दोन साइड्सचे मिड पॉइंट्स जॉईन करणारी सेगमेंट थर्ड साइडला काय असते पॅरलल आणि त्याची लेंथ किती असते हाफ ऑफ. आता असं प्रूव्ह करायचं आपल्याला. ट्रायंगल ABC च्या
कोणत्याही एका मिडपॉइंट मधून जाणारी लाईन आणि दुसऱ्या साईडला जर ती पॅरलल असेल तर ती थर्ड साईडला बायसेक्ट करते, हे प्रूव्ह करायचं. म्हणजे एका साईडचा मिड पॉइंट, त्यातून पास होणारी लाईन की जी दुसऱ्या साईडला पॅरलल आहे, ही साईड 1, ही साईड 2, ही साईड 3, त्या तिसऱ्या साईडला थर्ड साईडला बायसेक्ट करते, म्हणजे दोन इक्वल पार्ट्स करते, असा तो थिअरम आहे. त्यात आता स्टेटमेंट बघा. तर थिअरमचं स्टेटमेंट बघा, कन्व्हर्स पलीकडच्या पेजवर आहे. काय स्टेटमेंट आहे बघा त्याचं. If a line drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to other side, then it bisects the third side. हे कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? हे लक्षात कसं ठेवायचं? सोप्या भाषेत. एका साईडचा मिड पॉइंट दुसऱ्या साईडला पॅरलल, तिसऱ्याला बायसेक्ट. एकाचा मिड पॉइंट दुसऱ्याला पॅरलल, तिसऱ्याला बायसेक्ट. काय म्हणायचं? एकाचा मिड पॉइंट दुसऱ्याला पॅरलल, तिसऱ्याला बायसेक्ट, असं लक्षात ठेवायचं. एकाचा मिड पॉइंट दुसऱ्याला पॅरलल, तिसऱ्याला बायसेक्ट. एकाचा मिड पॉइंट दुसऱ्याला पॅरलल, त्याचा आपण प्रूफ द्यायचं, लक्षात द्या. नाव काय ट्रायंगल? ऐका, आणि तिथलं कन्स्ट्रक्शन चुकलं बरं, मी नंतर करेक्शन करून देतो. तिथलं कन्स्ट्रक्शन 100% चुकलं, लक्षात. ट्रायंगल एबीसी मध्ये एबीचा त्यांनी डी मिड पॉइंट दिलाय, यातून पॅरलल असणारी लाईन, ही लाईन पॅरलल आहे, ती याला बायसेक्ट करते, हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं थोडक्यात सांगा. तिचं नाव काय बघा, ई नाव आहे ना. ई हा एसीचा मिड पॉइंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही लाईन ऑलरेडी पॅरलल आहे, लक्षात ठेवा बरं. ही लाईन पॅरलल आहे. कन्स्ट्रक्शन काय करायला पाहिजे माहिती का? एबीला सी मधून एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, हे कन्स्ट्रक्शन आहे. एबीला या सी मधून एक पॅरलल लाईन ड्रॉ करा, इंटरसेक्ट होईल, त्याला नाव काहीतरी एफ, असं कन्स्ट्रक्शन करायचं. काय करायचं कन्स्ट्रक्शन? असं. मुळात या दोन लाईन्स पॅरलल आहेतच, लक्षात ठेवा. आणि त्यांनी, किंवा असं म्हटलं तरी चालेल, त्यांनी दिलेलं प्रमाण काय बघा, डी इज गिवन, असं गिवन डी इज मिड पॉइंट ऑफ साइड एबी वगैरे ते दिले, पॅरलल लाईन पण दिली. टू प्रूव्ह एई आणि ईसी, बघा एई आणि ईसी इक्वल आहेत, हे प्रूव्ह करायचं. कन्स्ट्रक्शन वाचा. टेक पॉइंट एफ ऑन लाईन एल. ही जी लाईन एल आहे ना, पॅरलल लाईन, त्याच्यावर त्यांनी एफ पॉइंट असा घ्या म्हणले त्यांनी. टेक पॉइंट एफ सच दॅट डी डॅश ई डॅश एफ कोलिनियर पॉइंट्स असले पाहिजे, आणि डीई इक्वल सी एफ, डीई आणि ईएफ इक्वल आहेत तसं. मग त्यावेळेस मग पॅरलल लाईनची गरज नाही, तसं लिहिलं तर कन्स्ट्रक्शन. आणि ड्रॉ सेगमेंट सीएफ असते, ठीक आहे. हा, मात्र ही जी लाईन आहे ना, ही मात्र याला पॅरलल आहे बरं. कारण एका साईडचा मिड पॉइंट दुसऱ्याला पॅरलल, तिसऱ्याला काय करते बायसेक्ट, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. समजा या कन्स्ट्रक्शन प्रमाणे जायला गेलात तुम्ही, तर मला सांगा तुम्ही हा ट्रायंगल याला कसा कॉंग्रेंट दाखवणार सांगा, विचार करून सांगा. हा ट्रायंगल याला कॉंग्रेंट कसा दाखवणार सांगा. मी सांगतो तुम्हाला, एक अँगल हा याला कॉंग्रेंट आहे, चला एक अँगल, एक ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे साईड. आता सांगा, आता कोण कुणाला पॅरलल आहे, कोण कुणाला कॉंग्रेंट आहे? एई आणि ईसी कॉंग्रेंट आहेत. आता कॉंग्रेंट फक्त एवढंच आहे, एडी आणि हा मिड पॉइंट दिला तरी ठीक आहे की एक्सटेंड करा, जेवढ्या डिस्टन्सवर येईल तेवढ्या डिस्टन्सवर रिस्पॉन्स द्या. सांगा हे दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टला कॉंग्रेंट आहेत सांगा. एबी आणि सी, ते मी सांगायला पाहिजे पॅरलल आहेत म्हणून, तिथं दिलेलं नाही तुम्हाला.
2 मिनिटात हा तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ CF पॅरलल AB असं त्यात वाढवा. त्या पुस्तकात तिथे कन्स्ट्रक्शन मध्ये वाढवलं काय बघा त्यामध्ये ड्रॉ CF पॅरलल AB त्यात वाढवून घ्या. आता प्रूफ करा. आता काय अडचण नाही. मग आता तुम्ही म्हणता ते सगळे अँगल्स कुठलेही एकमेकांना कॉंग्रुएंट असतात. आता प्रूफ लक्षात घ्या. इन ट्रायंगल ADE and triangle CFE, ADE and triangle CFE बघा हा अँगल याला कॉंग्रुएंट आहे. अल्टरनेट अँगल्स आता बरोबर अँगल ADE कॉंग्रुएंट अँगल CFE. रिझन काय सांगा त्याला अल्टरनेट अँगल्स. ही साइड याला कॉंग्रुएंट आहे. गिवन साइड DE कॉंग्रुएंट साइड FE नाही DE दिल्यावर FE यायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन सॉरी गिवन नाही कन्स्ट्रक्शन कारण ते एक्सटेंड करा म्हणजे प्रोड्यूस. हा अँगल AED कॉंग्रुएंट अँगल CEF. AED कॉंग्रुएंट अँगल CEF. काय रिझन सांगा व्हर्टिकली अपोजिट. Therefore, triangle ADE is congruent to triangle हा कोणता by which place सांगा ASA angle side. मग आता दोन ट्रायंगल जेव्हा कॉंग्रुएंट होतात ना तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय होतात सांगा या कॉंग्रुएंट होतात. Therefore, segment AE congruent segment C. Reason corresponding sides of congruent. मग आता AE आणि CE कॉंग्रुएंट झाल्यावर E काय झाला सांगा AC चा midpoint. Therefore E is midpoint of AC. म्हणजे काय प्रूव्ह झालं सांगा एका साइडचा मिडपॉइंट दुसऱ्या साइडला पॅरलल तिसऱ्या साइडला काय झाले म्हणजे segment AC is bisected at E. Therefore, side AC is bisected at point E. असा प्रूफ आहे. लक्षात मग ठीक आहे. हे दोन्ही प्रूफ रेकॉर्ड केलेले नंतर लिहून घ्यायचे.